नमस्कार. झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व, नवी दिशा. बातमी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 तसेच महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 मधील प्रस्तावित सुधारणांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कामगार कायद्यांमधील आवश्यक बदल, त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि कामगार हिताच्या विविध बाबींचा आढावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला व सुधारणा करताना व्यापक कामगार हिताला प्राधान्य देत माथाडी, हमाल, श्रमजीवी कामगार व सुरक्षा रक्षक यांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. केंद्रीय नवीन कामगार कायद्यांशी सुसंगत राज्याची नियमावली तयार करताना महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून आवश्यक सुधारणा कराव्यात. तसेच कायद्यातील प्रत्येक बदलाचा सखोल विचार करून निर्णय घेण्यात यावा याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी मार्गदर्शन केले. तसेच माथाडी कायद्यात सुधारणा करताना बांधकाम कामगारांचे सदस्यत्व दुहेरी होणार नाही याची दक्षता घेणं, बांधकाम कामगार कल्याण मंडळ किंवा माथाडी मंडळ यापैकी एका मंडळाचे सदस्यत्व निश्चित करणं व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी कामगार राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, श्री निखिल वाळके अध्यक्ष माथाडी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. या प्रसंगी कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.